नमस्कार. श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्री शिवभक्तांसाठी सर्वात पवित्र, सर्वात शक्तिशाली रात्र. या दिवशी केलेली प्रार्थना, जप, दान थेट महादेवापर्यंत पोहोचते असं शास्त्रात सांगितलं आहे. आज मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण चमत्कारी उपाय सांगणार आहे. आईने आपल्या मुलांसाठी महाशिवरात्रीला मंदिरात कोणती वस्तू दान करावी? हा उपाय केल्याने अभ्यास, नोकरी, त्याचप्रमाणे विवाह, आरोग्याविषयी काही समस्या असतील, मानसिक ताण असेल, जीवनात काही अनेक अडचणी असतील तर त्या हळूहळू कमी होऊ लागतात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हर हर महादेव. महाशिवरात्री म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याची रात्र, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची रात्र. या दिवशी महादेव सर्वात जास्त प्रसन्न असतात. लहानशी भक्ती, छोटंसं दान, मनापासून केलेली प्रार्थना मोठं फळ देऊ शकते. विशेष करून या दिवशी आईची प्रार्थना अत्यंत शक्तिशाली मानली जाते. आई मनापासून मुलांसाठी मागते तेव्हा देवी शक्ती जागृत होते. यासाठी या दिवशी आईने मुलांसाठी एक वस्तू दान करावी. ही वस्तू म्हणजे आईने महाशिवरात्रीला काळे तीळ आणि गूळ दान करावे. शास्त्रानुसार तीळ हे पाप नाश करतात, ग्रहदोष शांत करतात, त्याचप्रमाणे अडथळे दूर करतात, मानसिक शांती देतात. म्हणूनच महाशिवरात्रीला तीळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. हा उपाय जर श्रद्धेने केला तर मुलांचे लक्ष वाढते, स्मरणशक्ती सुधारते, त्याचप्रमाणे अभ्यासात यश मिळते. नोकरी व्यवसायामध्ये काही अडथळे असतील तर ते अडथळे कमी होतात, योग्य मार्ग मिळतो आणि संधी मिळते. आरोग्य, मनशांती, ताण, भीती, नकारात्मक विचार कमी होतात. महादेव हळूहळू जीवनात स्थिरता देतात. तर हा उपाय कसा करायचा आहे ते पाहूया. हा उपाय आपल्याला महाशिवरात्रीला करायचा आहे. तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता. स्नान करून स्वच्छ कपडे घालून आपल्याला हा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे. काळे तीळ किंवा तिळगुळ दान करायचे आहेत. शिवलिंगावर जल अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे. ओम नमः शिवाय हा आपल्याला जप करायचा आहे. हा जप करून झाल्यानंतर आपल्याला मुलांचे नाव घेऊन ही एक प्रार्थना म्हणायची आहे. हे महादेवा, माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करा. त्यांना सुख, आरोग्य, यश आणि योग्य मार्ग दाखवा. आपण ही सेवा करत असताना श्रद्धा महत्त्वाची आहे, वस्तू नाही. त्यामुळे हा उपाय आपल्याला श्रद्धेने करायचा आहे. आईची प्रार्थना ही कधीच व्यर्थ जात नाही. महाशिवरात्री ही एक फक्त पूजा नाही, ही एक श्रद्धा, भक्ती आणि विश्वाची रात्र आहे. आईने मनापासून मुलांसाठी प्रार्थना केली तर महादेव नक्की कृपा करतात. या महाशिवरात्रीला तीळ दान करा, जप करा, प्रार्थना करा. महादेव तुमच्या कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य आणि यश देवो. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.